विषयाला पुढे नेण्यापूर्वी प्रिया फुकेंचं प्रकरण नक्की आहे काय ते समजून घ्या. प्रिया फुके यांचं परिणय फुके यांचे बंधू संकेत फुके यांच्याशी 2012 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संकेत फुके यांचं लग्नापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं, मात्र लग्नाच्या वेळी ही माहिती फुके कुटुंबानं दडवून ठेवली असा दावा प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 10 वर्षांनंतर किडनी संसर्गाच्यामुळे संकेत फुके यांचा मृत्यू झाला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर प्रिया यांनी फुके कुटुंबामध्ये स्वतःचा हक्क मागितला, मात्र परिणय फुके यांच्याकडून धमकी दिली गेली आणि घरातून बाहेर काढलं गेल्याचं प्रिया सांगतायत. प्रिया संकेत फुके गेल्या 1.5 वर्षापासून माहेरी राहतात. त्यांचा काही अज्ञात व्यक्ती पाठलाग करतात आणि जीवे मारायची धमकी देतात असंही प्रिया फुके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. प्रिया यांना संकेत यांच्यापासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे आणि 8 वर्षांची एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांचा ताबा मिळवण्यासाठी संकेतचे आईवडील म्हणजेच प्रियाचे सासू सासरे दबाव आणतायत अशी तक्रारही प्रिया फुके यांनी केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आपली तक्रार ऐकून घेत नाहीत, कारवाई करत नाहीत असं प्रियानं म्हटलं आहे. पुरावे मी त्यांना पोलिसांना ऑलरेडी मी सगळे पुरावे दाखवलेले आहेत. सगळे त्यांच्या जवळ आहे. त्याच्यानंतरही मला त्यांनी अशी सूचना पाठवली आहे. मी पुरावे असल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमध्ये कशी जाणार? मी पोलिसांना ते पुरावे दाखवले आणि मला हे नक्की मला ज्या प्रकारे तिथे दिसलं, की जर मी यांना पुरावे दिले तर हे पुराव्याचा काहीतरी गैरवापर करतील. म्हणून मी त्यांच्या हातात नाही दिले. मी त्यांना बाकायदा तिथे बसवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दाखवलेले आहेत. दोन्ही पी-आय जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी आपले पुरावे दाखवलेले आहेत. पुराव्याशिवाय मी बोललेली नाही.